जगातला सर्वात शक्तिशाली माणूस कोण असं विचारलं तर आजही डोळ्यांसमोर नाव येतं ते डोनाल्ड ट्रम्प यांचं, म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष। डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आलेत आणि जगभर एकच खळबळ उडाली आहे। पण मित्रांनो, 2026 मध्ये आता चित्र पूर्णपणे बदललंय। एका प्रसिद्ध अमेरिकन तज्ञानं असा दावा केलाय की डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जगातील सर्वोच्च पद असूनही ते आज सर्वात शक्तिशाली नेते नाहीत। त्यांच्या सत्तेला अशा काही मर्यादा आहेत ज्या आजवर कधीच नव्हत्या। अमेरिकेच्या तज्ञाने आपल्या राष्ट्राध्यक्षांबद्दल असं का म्हटलं, चला सविस्तर जाणून घेऊया। Let's recognize that Trumpian era is what he wants you to call it. It's not very accurate. The United States is the most powerful country in the world. I accept that. President Trump is not the most powerful leader. नमस्कार, मी प्रथमेश। आज आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेच्या नव्या समीकरणाबद्दल। इयान ब्रेमर यांच्या दाव्याने ट्रम्प यांच्या पॉवरफुल प्रतिमेला धक्का का बसला आहे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। युरेशिया ग्रुपचे अध्यक्ष इयान ब्रेमर यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्पष्टपणे सांगितलं की ट्रम्प यांच्याकडे केवळ दिसणारी सत्ता आहे। ते म्हणतात की ट्रम्प यांची राजकीय स्थिती भारत किंवा चीनच्या नेत्यांसारखी स्थिर नाही। अमेरिकन सिस्टीम आणि ट्रम्प यांच्या स्वतःच्या भूतकाळातील धोरणांमुळे त्यांच्या सत्तेला मोठ्या मर्यादा आल्या आहेत, ज्यामुळे ते निर्णय घेताना हतबल ठरू शकतात। ट्रम्प यांच्यासमोर आज जी आव्हानं आहेत ती त्यांच्या आधीच्या कार्यकाळातल्या काही निर्णयांचे परिणाम आहेत, जसं की विश्वासार्हतेचा अभाव, पॅरिस करार आणि इराण न्यूक्लिअर डीलमधून अचानक माघार घेतल्यामुळे जगाला वाटतं की ट्रम्प कधीही दिलेला शब्द फिरवू शकतात। ही अनिश्चितता त्यांच्या सत्तेसाठी घातक ठरते। दुसरं म्हणजे मित्र राष्ट्रांशी दुरावा। नाटो आणि युरोपीय देशांवर केलेल्या टीकेमुळे आज जपान आणि युरोप अमेरिकेवर पूर्णपणे विसंबून न राहता स्वतःचे पर्याय शोधत आहेत। यामुळे अमेरिकेचा जागतिक प्रभाव कमी झाला आहे। तिसरा मुद्दा म्हणजे अंतर्गत सिस्टीमचा अडथळा। अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाला प्रत्येक पावलावर कोर्ट, काँग्रेस आणि विरोधी पक्षांशी लढावं लागतं। ट्रम्प यांच्यावर असलेले खटले आणि अंतर्गत विरोध त्यांना पूर्ण क्षमतेने काम करू देत नाही। निवडणुकीची टांगती तलवार। अमेरिकेत दर 4 वर्षांनी सत्ता बदलू शकते, त्यामुळे ट्रम्प यांना दीर्घकालीन धोरणे आखून त्यावर अंमलबजावणी करणं कठीण जातं। इयान ब्रेमर यांच्या मते जगातले इतर प्रमुख नेते जसं की मोदी किंवा जिनपिंग हे ट्रम्प यांच्यापेक्षा बेटर पोझिशनमध्ये आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे राजकीय स्थिरता। इतर देशात नेत्यांकडे प्रचंड जनमत किंवा सत्तेवर पकड आहे, जी ट्रम्प यांच्याकडे नाही। दुसरं म्हणजे ठाम निर्णय। अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला जेवढे नियम आणि कायद्यांचे अडथळे पार करावे लागतात तेवढे इतर नेत्यांच्या बाबतीत नसतात। अनिश्चित स्वभाव। ट्रम्प यांचा स्वभाव प्रेडिक्टेबल नाही, यामुळे जागतिक राजकारणात त्यांच्या शब्दाला तो वजन मिळत नाही जे एका स्थिर नेत्याला मिळतं। आपण एक तुलनात्मक आढावा बघितला तर लक्षात येईल, डोनाल्ड ट्रम्प, निवडणुकीचा दबाव, न्यायालयीन खटले आणि मित्र राष्ट्रांचा अविश्वास। इतर प्रमुख नेते, भक्कम जनमत, सत्तेवर पूर्ण पकड आणि दीर्घकालीन धोरणांचे स्वातंत्र्य। जग आता मल्टीपोलर झालं आहे। याचा अर्थ असा की आता अमेरिकेची एकतर्फी दादागिरी चालणार नाही। ट्रम्प सत्तेत असले तरी जगाने आता त्यांचे पर्याय शोधले आहेत। तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेत इतर देश अमेरिकेला तगडी टक्कर देत आहेत, ज्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी 2026 ची वाटचाल सोपी नसेल। थोडक्यात सांगायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पद असलं तरी राजकीय स्थिरता आणि जागतिक विश्वासार्हता या आघाडीवर ते पिछाडीवर दिसत आहेत। म्हणूनच अमेरिकन तज्ञ त्यांना सर्वात शक्तिशाली मानण्यास तयार नाहीत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प खरोखरच कमकुवत झाले आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।